नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील प्रथम सत्राचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जागृती या प्रकरणाचे या विषयाचे प्रकरण क्रमांक 3 ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण या संदर्भात चर्चा करत होतो. मागील तासाला आपण या विषयाच्या या प्रकरणामधील एक अत्यंत महत्वाचा वाऱ्याचा जो प्रकार आहे प्रति अपरिवारे या संदर्भात चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं व्याख्यान क्रमांक 27 आहे आणि या व्याख्यानामध्ये आपण आपलं प्रकरण क्रमांक 3 जे आहे वातावरण यातील सर्वात महत्वाचा उपघटक आहे वाऱ्याचे प्रकार आणि त्यातला पुन्हा एक उपप्रकार आहे ध्रुवीय वारे, ज्यालाच आपण पोलर विंड असे म्हणतो. या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भूपृष्ठाच्या संदर्भात सरकणाऱ्या हवेस वारा असं आपण म्हणतो. वाऱ्याची आपण व्याख्या या पूर्वीच्या तासाला पाहिलेल्या आहेत. विशेषतः जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे किंवा दाबाच्या केंद्राकडे ज्या वेळेला हवेची हालचाल होते, या हलणाऱ्या हवेला किंवा ही जी गतिमान हवा आहे याला आपण वारा म्हणतो. आणि वाऱ्याचे आपण जे प्रकार पाहिले, विशेषतः हवेचा दाब आणि वारा यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. कारण आपल्याला माहिती आहे वाऱ्याच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचं घटक म्हणजे कमी दाबाचं केंद्र आणि जास्त दाबाचं केंद्र. म्हणून हवेचा दाब, आता हवेचा दाब हा सुद्धा तापमानाशी संबंधित घटक आहे. कारण हवेचा दाब कमी जास्त होणं हे प्रामुख्याने तापमान वितरणावर अवलंबून असतं आणि म्हणून तापमानाचा परिणाम, तापमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावर होत असतो आणि हवेच्या दाबाच्या वितरणाचा परिणाम हा वाऱ्यावर होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला वाऱ्याचे प्रकार आपण ऍट अ ग्लान्स पाहिले. परत एकदा आजचा जो ध्रुवीय वारे जे आहे या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आपण सुरुवातीला सर्व वाऱ्यांचा एक आढावा घेऊया. वाऱ्याचे एकूण 3 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे ग्रही वारे किंवा त्याला आपण कायमस्वरूपी वारे असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे नियतकालीन वारे, याला आपण हंगामी वारे असे म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे स्थानिक वारे. आता 3 वाऱ्याचे प्रमुख प्रकार आणि याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार आहे की जसे ग्रही वाऱ्याचे 3 प्रकार आहे. पहिला व्यापारी वारे, त्यानंतर प्रति व्यापारी वारे आणि तिसरा महत्वाचा ध्रुवीय वारे. या ध्रुवीय वाऱ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि पुढच्या तासाला आपण नियतकालीन वारे त्याचे प्रकार, स्थानिक वारे त्याचे प्रकार याचा आपण क्रमशः त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आज आपण फक्त ध्रुवीय वारे या तासाला या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विशेषतः ध्रुवीय वारे कशाला म्हणतात, ध्रुवीय वाऱ्याचे उपप्रकार कोणते आहेत आणि ध्रुवीय वाऱ्याचे विशेषतः वैशिष्ट्य कोणते आहेत या संदर्भात आपण चर्चा करतो त्या ठिकाणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ध्रुवीय वारे हा ग्रही वाऱ्यांचा तिसरा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. याची आपण व्याख्या बघूया त्या ठिकाणी की याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. विशेषतः बघा, दोन्ही गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध दोन्ही गोलार्धात ध्रुवाच्या टोकाजवळ, म्हणजे आकृतीमध्ये जर पाहिली पृथ्वीगोलाची आकृती आहे, पृथ्वीची जी आकृती आहे याच्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी उत्तर ध्रुवाचा भाग आहे, उत्तर ध्रुवाचा भाग आहे उत्तर गोलार्धामध्ये आणि इथे खाली दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवाचा भाग आहे. म्हणून आपल्या व्याख्येत काय म्हटलंय, दोन्ही गोलार्धात ध्रुवाच्या टोकाजवळ म्हणजे उत्तर ध्रुवाच्या टोकाजवळ आणि दक्षिण ध्रुवाच्या टोकाजवळ जास्त दाबाच्या प्रदेशाकडून, म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन्ही ध्रुवाच्या टोकाला त्या ठिकाणी जास्त दाबाचा प्रदेश आहे आणि म्हणून या दोन्ही ध्रुवाच्या टोकाच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ज्या वेळेला वारे 60 ते 70 अंश दोन्ही गोलार्धातील अक्षवृत्ताच्या दरम्यान जो या ठिकाणी इथं आणि या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा आहे या दाबाच्या पट्ट्याकडे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून या कमी दाबाच्या पट्ट्याकडे ज्या वेळेला वारे वाहतात या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की वारे नेहमी हे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात आणि ध्रुवीय वारे यांच्यासाठी कोणती परिस्थिती अनुकूल आहे. एक म्हणजे या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा कोणत्या ठिकाणी आहे, उत्तर ध्रुवाच्या टोकाजवळ उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण ध्रुवाच्या टोकाजवळ दक्षिण गोलार्धामध्ये दोन्ही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा आहे. तो का निर्माण होतो याची सविस्तर चर्चा आपण मागील तासाला केली आहे आणि त्यामुळे आता इथं आपण परत त्यावर चर्चा करणार नाही.
दुसरी गोष्ट हा झाला जास्त दाबाचा पट्टा. नंतर कमी दाबाचा पट्टा. आपल्याला माहिती आहे दोन्ही गोलार्धामध्ये 60° ते 70° अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. आणि आपल्याला माहिती आहे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, जास्त दाबाच्या हवेच्या केंद्राकडून कमी दाबाच्या हवेच्या केंद्राकडे हवा ही वाहत असते, त्या ठिकाणी वारा वाहतात. म्हणून हे जे वारे आहे या दोन्ही ध्रुवाच्या टोकाजवळून उपध्रुवीय जे कमी दाबाचे पट्टे आहेत 60 ते 70° दरम्यान, या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात या वाऱ्यांना ध्रुवीय वारं असं म्हणतात. आपण आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊया. आता आपल्याला मी आत्ताच सांगितलं 3 प्रकार आहे, आपण तिसऱ्या प्रकारावर चर्चा करतोय, ध्रुवीय वारे. आता आपण पटकन कोणकोणते हवेचे पट्टे आहेत ते एकदा आपण ऍट अ ग्लान्स पाहूया. पहिला पट्टा तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर कर्कवृत्तीय उत्तर गोलार्धामध्ये जास्त दाबाचा पट्टा आहे. अशाच प्रकारचा पट्टा दक्षिण गोलार्धामध्ये कर्कवृत्ताजवळ आहे, तो जास्त दाबाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर परत उत्तर गोलार्धामध्ये उपध्रुवीय जो कमी दाबाचा पट्टा आहे, अशाच प्रकारचा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्याची चर्चा मी आत्ताच व्याख्यामध्ये केली. हाच तो कमी दाबाचा पट्टा आहे की ज्याकडे दोन्ही टोकाला जो जास्त दाबाचा पट्टा आहे, त्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून या कमी दाबाच्या पट्ट्याकडे ज्या वेळेला वारे वाहत येतात त्यांना आपण त्या ठिकाणी ध्रुवीय वारे असं म्हणतो. बघा हे बाण जे आहे या बाणाच्या साहाय्याने त्यांची दिशा दाखवली आहे. हे झाले उत्तर ध्रुवाजवळचे वारे आणि त्याच प्रकारे दक्षिण ध्रुवाजवळ सुद्धा वारे जातात. हे जे बाण तुम्हाला दिसत आहे या बाणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर ध्रुवाजवळ त्या ठिकाणी उत्तर ध्रुवीय वारे आहेत, जे आपण ध्रुवीय वाऱ्यांचा उपप्रकार आहे. आपण याची चर्चा नंतर करणार आहोत, पण आता फक्त इतकं लक्षात ठेवा की दोन्ही ध्रुवाच्या टोकाजवळ जो जास्त दाबाचा पट्टा आहे, हा बघा या ठिकाणी दाखवला आहे पिंक रंगाने, थोडासा लाईट पिंक रंगाने दाखवलाय. तसाच पट्टा खाली सुद्धा आहे दक्षिण ध्रुवाजवळ, हा जास्त दाबाचा पट्टा आहे. आणि परत या ठिकाणी लाईट ब्ल्यू रंगाने ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आपण म्हणतो, हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. तशाच प्रकारचा दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा आहे ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. आणि हे जे पिवळे बाण दाखवलेत हेच ते वारे आहे की ज्यावर आपण चर्चा करतोय, ध्रुवीय वारे. दोन्ही गोलार्धामध्ये हे वारे तुम्हाला बाणाच्या दिशेने मी दाखवले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची व्याख्या पाहिली आणि त्याचे प्रदेश पाहिले. आता आपण याच्यावरूनच हे जे प्रदेश आहे याच्यानुसारच त्या ठिकाणी बघा बाणाच्या साहाय्याने दोन्ही ध्रुवाजवळ जे ध्रुवीय वारे वाहतात यांचा प्रदेश या बाणाच्या माध्यमातून मी दाखवलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं जगाचा नकाशा जर बघितला, बघा या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला हे बाण दाखवले आहे, ब्ल्यू रंगाचे बाण दाखवले बघा. हे आहे उत्तर ध्रुवीय वारे जे उत्तर ध्रुवाजवळ वाहतात आणि हे आहे इकडे दक्षिण ध्रुवीय वारे जे दक्षिण ध्रुवाकडे वाहतात. म्हणजे वारे कोणत्या प्रदेशात म्हणजे कोणत्या ध्रुवाजवळ वाहतात, कोणत्या गोलार्धात वाहतात यानुसार या वाऱ्याचे पुन्हा 2 उपप्रकार सांगितले जातात. ते परत एकदा आपण त्याची व्याख्या बघूया. आणि ते 2 प्रकार आपण अत्यंत सोपे आहे, सहज तुम्हाला समजेल. एकदा जरी वाचलं तुम्ही तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ध्रुवीय वाऱ्याचे 2 जे उपप्रकार आहे ते सहज लक्षात येईल. परत एकदा मी सांगतो की ध्रुवीय वाऱ्यांचे 2 उपप्रकार आहे. पहिले उत्तर ध्रुवीय वारे, उत्तर ध्रुवीय म्हणजे या ठिकाणी उत्तर ध्रुवाच्या जवळ वाहतात, उत्तर गोलार्धामध्ये ते वाहतात. आणि दुसरं जे आहे दक्षिण ध्रुवीय वारे जे दक्षिण ध्रुव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी म्हणजेच दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे वाहतात त्या ठिकाणी. आता आपण या दोन्हींची व्याख्या बघूया. अत्यंत सोपी व्याख्या आहे. आता प्रथमतः उत्तर ध्रुवीय वाऱ्यांची व्याख्या बघूया. उत्तर गोलार्धामध्ये ध्रुवाच्या टोकाजवळ म्हणजे उत्तर ध्रुव बोलतो मी, उत्तर ध्रुवाच्या टोकाजवळ जो जास्त दाबाचा प्रदेश आहे त्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुव वृत्ताजवळ जो कमी दाबाचा प्रदेश आहे, कमी दाबाचं केंद्र आहे, या ठिकाणी जे वारे उत्तर ध्रुवामध्ये जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवीय प्रदेशातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे नियमित वाहतात या वाऱ्यांना उत्तर ध्रुवीय वारं असं म्हणतात. अशाच प्रकारची व्याख्या आपल्याला दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांची करता येते. फक्त याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकच शब्द तुम्हाला रिप्लेस करायचा आहे की ज्या ठिकाणी आपण उत्तर गोलार्धामधले जे वारे आहे उत्तर ध्रुवीय वारे असं म्हटलो, फक्त या ठिकाणी गोलार्ध चेंज झाला आहे, दक्षिण गोलार्ध आहे आणि दक्षिण ध्रुव आहे. म्हणून या ठिकाणी 2 शब्द बदलले तर मला वाटतं बाकीची व्याख्या जशीच्या तशी आहे. बघा त्या ठिकाणी दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांची व्याख्या काय करतो आपण, दक्षिण गोलार्धामध्ये मी आता सांगितलं इथून विषुववृत्ताच्या खाली दक्षिण गोलार्ध आहे, दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवाजवळ म्हणजे दक्षिण ध्रुवाचं टोक आहे
या दक्षिण ध्रुवाजवळ जो जास्त दाबाचा पट्टा आहे, या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय प्रदेशामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे, या पट्ट्याकडे ज्या वेळेला वारे वाहतात त्या वाऱ्यांना दक्षिण ध्रुवीय वारे असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून वाऱ्याचे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. सहज तुम्हाला पृथ्वीगोलावर या दोन्ही आपण आधीच्या स्लाइडमध्ये जी व्याख्या बघितली आणि त्या वाऱ्याची जी आपण आकृती बघितली, ती आकृती सहजपणे काढता येईल आणि त्या आकृतीच्या माध्यमातून तुम्ही हे दोन्ही प्रकार दाखवू शकतात किंवा जगाचा नकाशा सुद्धा तुम्ही दाखवू शकतात. जगाचा टेन्सिल जर वापरलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की टेन्सिल वापरण्यासाठी परीक्षेला आपल्याला परवानगी आहे. त्यामुळे तुम्ही सहज जगाच्या नकाशाचा टेन्सिल वापरू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर ध्रुवीय वारे दाखवू शकतात किंवा दक्षिण ध्रुवीय वारे दाखवू शकतात. किंवा जर तुम्हाला जगाचा नकाशा नाही काढणं शक्य झालं तर अशा प्रकारे पृथ्वी गोल तुम्ही काढू शकतात आणि दोन्ही टोकाजवळ दक्षिण ध्रुवाजवळ आणि उत्तर ध्रुवाजवळ या दोन्हीही वाऱ्यांचे प्रकार बाणाच्या साहाय्याने तुम्ही दाखवू शकतात. आता यानंतर आपण बघूया की या ध्रुवीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गोलार्धामधले ध्रुवीय वारेचे वैशिष्ट्य जवळपास सारखे, फक्त त्यांच्या दिशेमध्ये फरक आहे. अन्यथा दोन्ही वारे त्या ठिकाणी वैशिष्ट्य सारखे आहेत. पहिलं वैशिष्ट्य आपण बघूया. ध्रुवीय वाऱ्यांचं वैशिष्ट्य आपण बघतोय. पहिलं वैशिष्ट्य, ध्रुवीय वारे प्रामुख्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि यामुळं या वाऱ्यांना आपण पूर्वी वारे असं म्हणतो. म्हणजे सहज आपण बघितल्याचा दिशा जर बघितली तर ही दिशा या ध्रुवीय प्रदेशामधून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आणि म्हणून दिशेनुसार या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. हे आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला आठवत असेल की व्यापारी वाऱ्याच्या संदर्भामध्ये आपण अशाच प्रकारचं वर्णन केलं होतं. त्याच प्रकारचं वैशिष्ट्य या वाऱ्यांना सुद्धा लागू पडतं. सर्वसामान्यपणे एकंदरीत सरासरी जर या वाऱ्यांची दिशा बघितली तर ती दिशा विद्यार्थी मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे की हे वारे शीत कटिबंध प्रदेश जो आहे, ज्याला आपण टुंड्रा प्रदेश म्हणतो, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने वाहत असल्यामुळं हे वारे अत्यंत थंड आढळतात. आपल्याला माहिती आहे की या टुंड्रा प्रदेशामध्ये शीत कटिबंधामध्ये वर्षभर तापमान कमी असतं. बऱ्याच वेळा तर हे तापमान 0°C पेक्षाही कमी असतं. म्हणून या ठिकाणी अत्यंत गारवा असतो, थंडी असते. म्हणून या प्रदेशामधून हे वारे वाहतात. त्यामुळे हे सुद्धा वारे अत्यंत थंड असतात त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे आपल्याकडे भारतामध्ये आपल्याला माहिती असेल की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, त्या ठिकाणी उत्तरांचल असेल, हे जे राज्य आहे हिमालयाच्या पायथ्याजवळ, या राज्यांमध्ये अशा प्रकारचे वारे त्या ठिकाणी असतात. म्हणून किंवा यांच्याही तुलनेने खूप तीव्र अतिशय थंड स्वरूपाचे वारे हे असतात. म्हणून ध्रुवीय वाऱ्यांचं हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे वारे शीत कटिबंधामधून वाहतात, टुंड्रा प्रदेशामधून वाहतात आणि या ठिकाणी नेहमी तापमान कमी असतं. त्याचा परिणाम या वाऱ्यांच्या स्वरूपावर होतो, गुणधर्मावर होतो. म्हणून हे वारे त्या ठिकाणी अत्यंत थंड असतात. हे दुसरं महत्वाचं. नंबर 3, उत्तर ध्रुवीय वाऱ्यांपेक्षा दक्षिण ध्रुवीय वारे हे नियमित वाहतात विद्यार्थी मित्रांनो. जर आपण त्याची दिशा बघितली, त्याचा सातत्य बघितलं, या सातत्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की उत्तर ध्रुवामध्ये विशेषतः हे वारे जे अनियमित वाहतात, तुलनेने दक्षिण ध्रुवामध्ये हे वारे नियमित त्या ठिकाणी वाहतात. त्या ठिकाणी म्हणजे उत्तर ध्रुवीय वाऱ्यांपेक्षा दक्षिण ध्रुवीय वारे नियमित वाहतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वैशिष्ट्य, या वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं की ऋतुमानानुसारही या वाऱ्यांच्या वेगात बदल होतो. हे वैशिष्ट्य अनेक वाऱ्यांच्या संदर्भात दिसतं की ऋतुमानानुसार हे वारे त्यांचा वेग त्या ठिकाणी बदलतात आणि यांचं जर वैशिष्ट्य लक्षात घेतलं ध्रुवीय वाऱ्यांचं तर आपल्या लक्षात येतं की हे वारे सुद्धा इतर वाऱ्यांपेक्षा प्रमाणेच हिवाळ्यात अत्यंत वेगाने वाहतात. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्या ठिकाणी. आता पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ध्रुवीय वाऱ्यांचं. त्या ठिकाणी ध्रुवीय वारे जास्त काळ स्थिर असतात. आता बघा, कारण काय आहे, या ठिकाणी तापमानाच्या वितरणामध्ये फारसा बदल होत नाही. आपल्याला माहिती आहे वारे अस्थिर कधी होतात, ज्या वेळेला हवेचा दाब जो आहे, ज्याला आपण दाब उतार असं म्हणतो, ग्रॅडियंट आपण स्लोप म्हणतो, ग्रॅडियंट स्लोप असं म्हणतो, वायुभार उतार असं म्हणतो. हा उतार जितका जास्त असेल तितका वाऱ्याचा वेग वाहतो. आणि विद्यार्थी मित्रांनो,
ध्रुवीय प्रदेशामध्ये हा वायुभार उतार जो आहे तो अत्यंत कमी आहे त्या ठिकाणी. म्हणजे जास्त वायुभार आणि कमी वायुभार या मधला जो फरक आहे तो कमी आहे आणि त्यामुळं हे वारे फार काळ स्थिर असतात, अस्थिरता नसते. अस्थिरता कधी येते? ज्या वेळेला हा जो वायुभार उतार आहे हा सतत कमी जास्त होत असतो, त्याच्यातलं फरक हा सतत वाढत असतो, कमी होतो, त्यावेळेला तिथं वारे अस्थिर असतात. पण ध्रुवीय प्रदेशामध्ये मात्र अशा प्रकारचा वायुभार उतार जो आहे त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही, तो स्थिर असतो आणि त्याचमुळे त्या ठिकाणी वाढणारे वारे सुद्धा स्थिर असतात. म्हणून हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. पुढचं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ध्रुवीय वाऱ्यांचं. आता मी जे सांगतो ते वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं आहे. आता ध्रुवीय वारे बऱ्याच प्रमाणात कोरडे असतात, तरी ते कधी कधी हिमकणाच्या स्वरूपात त्या ठिकाणी वृष्टी देतात. आपल्याकडे जो पाऊस पडतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो पर्जन्य आहे, त्या पाऊस आहे, लिक्विड आहे, तो जास्त त्या ठिकाणी आपल्याला द्रवरूप पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी. पण इथं मात्र थोडस हिमकणाच्या स्वरूपात, म्हणजे जसं गारा असतात तशा प्रकारे हिमाच्या स्वरूपात या ठिकाणचा पाऊस पडतो त्या ठिकाणी. आणि आपल्यासारखा मुसळधार पाऊस, मोसमी हवामानासारखा पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. म्हणून हे या वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की हे वारे कोरडे असतात तरी सुद्धा ह्या शीत कटिबंधातून जात असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यावर होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी हिमकणाच्या स्वरूपात काही प्रमाणात वृष्टी पडते. खूप अतिवृष्टी पडत नाही, एकदम अल्प प्रमाणामध्ये वृष्टी पडते. पण हिचं वैशिष्ट्य काय आहे? ही वृष्टी, हा पाऊस हा हिमाच्या स्वरूपात पडत असतो. हे एक वैशिष्ट्य महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य, हे जे वारे जे आहे ना, दोन्ही गोलार्धामध्ये जे वारे वाहतात त्या वाऱ्यांच्या मार्गामध्ये फारसा अडथळा येत नाही. इथं हा अडथळा शब्द आहे, स्पेलिंग चूक आहे, तेवढे लक्षात घ्या की अडथळा नसल्यामुळे हे वारे लांबवर वाहत जातात. कारण त्या प्रदेशामध्ये जास्त पर्वत नाही, पठार नाही किंवा मोठमोठे वृक्ष नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये अडथळाच नाही. आणि या अडथळा नसल्यामुळे हे वारे नॉनस्टॉप अनेक किलोमीटर, हजारो किलोमीटर त्या ठिकाणी ते वाहत जातात. हे याचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगता येतं. आपल्याकडे मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये पर्वत आहे, पठार आहेत, अरण्य आहेत, याचा परिणाम वाऱ्याच्या वेगावर होत असतो, वेगा कमी होत असतो. परंतु ध्रुवीय वाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र आपण बघितलं तर या ठिकाणी अडथळे कमी असल्यामुळं हे वारे लांबपर्यंत, दूरपर्यंत सतत वाहत जातात. हे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे वारे, जर आपण या वाऱ्यांची तुलना केली, व्यापारी वारे असेल किंवा प्रतिव्यापारी असेल, या दोन्ही प्रदेश किंवा या दोन वाऱ्यांच्या व्याप्तीचा विचार केला, त्यांनी जो प्रदेश व्यापलेला आहे, ज्या प्रदेशातून ते वाहतात, त्याची जर तुलना आपण व्यापारी वाऱ्यांची केली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहज लक्षात येईल व्यापारी वारे तुलनेने कमी प्रदेश व्यापतात. कारण आपल्याला माहितीये की दोन्ही ध्रुवाजवळ पृथ्वीचा आकार निमुळता झालेला आहे, त्याच्यामुळे कमी प्रदेश त्या ठिकाणी आहे. तुलनेनं आपण व्यापारी आणि प्रतिव्यापारीचे वारे बघितले आपण, त्या ठिकाणी विस्तार जास्त आहे प्रदेशात, त्याच्यामुळे ते विस्तृत प्रदेशामध्ये ते वाहतात. पण मात्र दोन्ही ध्रुवाजवळ अशा प्रकारचा विस्तार कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी हे वारे तुलनेने कमी प्रदेश व्यापतात. हे याचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ध्रुवीय वारे जे आहेत, या ध्रुवीय वाऱ्यांचा आपण हा ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. आणि अजून आपल्याला वाऱ्याचे प्रकार शिकायचे आहेत. आणि म्हणून पुढच्या तासाला अत्यंत महत्वाचा वाऱ्याचा प्रकार आहे नियमित वाऱ्यांचा जो प्रकार आहे त्या ठिकाणी, किंवा त्याला हंगामी वारे असंही म्हणतो आपण. हे जे वारे आहेत याच्यामध्ये दोन वारे महत्वाचे, खारे वारे आणि मतलई वारे. या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासाला चर्चा करूया की खारे वारे कशाला म्हणतात, मतलई वारे कशा म्हणतात, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, कोणत्या ठिकाणी ते वाढतात, याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.